शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतविषयक बातम्या आपणास बघायला मिळतील। सुरुवात करूया। देशात कापूस उत्पादनात 60 लाख गाठींची तूट। डॉक्टर वाय.जी. प्रसाद सुधारित बियाणांसह व्यापक उपायांची गरज, प्रसाद यांचं प्रतिपादन। 2 वर्षाच्या लढ्यानंतर बीजोत्पादकांना अनुदान। राज्यातील सामान्य बीजोत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचं सगळीकडून कौतुक होत आहे। त्यानंतर पुढील बातमी आहे, खरीप नियोजनात क्षेत्रीय कर्मचारी प्रथमच संधी। कृषी सहाय्यक पर्यवेक्षकांची होणार राज्यव्यापी कार्यशाळा। 2000 कर्मचाऱ्यांसोबत होणार बैठक, त्यामुळे खरीप नियोजनात चांगली गती येणार। पीक विम्यासाठी नवी योजना आणणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभेत घोषणा। मिलेट बोर्ड सुद्धा स्थापन करणार। पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळणार, यात काही शंका नाही। दुग्ध उत्पादनात भारत जगात अव्वल ठरला। दुग्ध उत्पादनात भारत केवळ आत्मनिर्भरच नाही तर जगात सर्वात मोठा आणि अव्वल क्रमांकावर पोहोचल्याची काल महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर पुढील बातमी आहे, आंध्रच्या केळीस उष्णतेचा फटका। महाराष्ट्राला निर्यातीसाठी मोठी संधी। दररोज 40 कंटेनरची निर्यात सुरू। राज्यातून केळीची निर्यात सध्या वाढलेली आहे। रोज 40 कंटेनर केळी निर्यात होत आहे। नाफेडच्या तूर नोंदणीस 15 दिवसांची मुदतवाढ। शासकीय खरेदीला तुलनेने प्रतिसाद कमीच। तुरीचा हमीदर सध्याचा 7550 रुपये आहे आणि बाजार दर किमान 5500, कमाल 7695 रुपये। मोसंबीची आवक जेमतेम, दर आहे दबावात। छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारातील स्थिती। 280 क्विंटल आवक। जालन्यातून अनेक राज्यात जाते मोसंबी, त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतोय फायदा। अकोला जिल्ह्याला 80 कोटीची मदत निधी मंजूर। खरीप हंगाम ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीने 57,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते, तर यामुळे 57,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। या 80,000 कोटींचं वितरण लवकरच होण्याची शक्यता। बेदाणा निर्मितीसाठी द्राक्षे मिळेनात। उत्पादनात 40% घट शक्य। राज्यातील द्राक्ष उत्पादन पट्ट्यात द्राक्ष उत्पादनात सरासरी 35 ते 40% घट झाल्यामुळे बेदाणा निर्मितीसाठी द्राक्षे मिळत नाहीत। महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येची विदारक स्थिती। 24 वर्षात हजारो कुटुंबांनी गमावला आधार, तर शासनाची मदतसुद्धा अनेक ठिकाणी अपुरी मिळत आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, खासदार हे शेतकऱ्यांसाठी काही करत आहेत की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। राज्यात उष्माघाताचा पहिला बळी। मुंबईकरांचा वीकेंडसुद्धा ठरणार तापदायक। पारा 40च्या घरात जाणार। एप्रिल आणि मे महिन्यात 40ची पार होण्याची दाट शक्यता। गोड आंबा आता सर्वसामान्यांसाठी आंबटच। रत्नागिरी देवगड हापूस आंबा बाजारात दाखल झाला। डझनसाठी मोजावे लागत आहे 2000 रुपये, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा दर जास्त आहे। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा गोड आंबा आंबटच ठरत आहे। आता शरद पवारच पवारांसोबत जातील, बच्चू कडू यांनी दावा केला। त्यामुळे भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊन एकच राष्ट्रवादी निर्माण करतील, असं बच्चू कडू यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं। भारताचा GDP वेगाने वाढत आहे। IMFचा अहवाल। जपानला याच वर्षी मागे टाकण्याची शक्यता, तर चीन अमेरिकेच्या तुलनेत भारतावर कमी कर्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं। परंतु देशात शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी वाढतच आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।